तर मित्रांनो 30 तासाच्या फास्टिंग नंतर जर 2 बनाना खायला भेटतायत तर ते पंचपक्वानपेक्षा कमी नाही. हरे कृष्ण. आज ही व्लॉग स्टार्ट होतो आपल्या सकाळच्या रुटीन पासून. फक्त थोडं विकनेस सोबत, कारण आत्ताच न अन्न पाण्याचा एकादशीचा उपवास सोडलेला. आत्ता चाललोय मी एका कामासाठी फुल मार्केटमध्ये. बाय द वे मी नेहमी फास्टिंग न अन्न पाण्याचीच ठेवतो, कारण मला एक प्लेट खिचडी वेफर्स खाऊन नाही जमत. हा तर काम असं होतं की मला ह्यांना रिप्लेस करायचं होतं, पण रस्त्यातच हे चालायला लागतं. म्हणून गपचूप घरी येऊन आपल्यासाठी रताळे बॉईल करतो. हे तर माझ्या युट्यूब करिअर सारखं झालं. हे माझ्या युट्यूब साठी एफर्ट्स आणि असं रिटर्न. एनिवेज आता मी माझ्यासाठी रताळे बॉईल करायला ठेवतोय. ग्रेट टिप, कधी पण रताळे बॉईल करताना पूर्ण पाण्यात नाही ठेवायचे, नाहीतर ते पानसट होतात. फायनली पूर्ण उपवास सोडल्यानंतर आता मी जरा गोड खातोय, कारण शुगर डाऊन झाली. एवढं गोड खाल्ल्यानंतर मस्त गोड झोप काढून फ्रेश होऊन मी येतो मंदिरात. संध्या आरती आणि दर्शन नंतर मी येतो माझ्या एका मित्राला हेल्प करायला, ज्यामध्ये राधाकृष्णाचा श्रृंगार होता. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब.